कोकणात मे महिन्याच्या मेव्याचा फडशा पाडल्यानंतर आम्ही लगेचच काही महिन्यात गणपती उत्सवाला भक्तीत आणि पावसात डुंबायला दरवर्षी न चुकता इथे पोचतोच. या सुंदर अशा चिपळूणजवळील एका टुमदार कौलारू गावात, ज्याचं नाव आहे मांडकी. खरं तर ही माझी सासूरवाडी, पण गेल्या 24 वर्षात इथे मिळालेलं प्रेम आणि आपुलकीमुळे मला ते कधी जाणवलंच नाही. उलट ते आपलंसंच वाटत आलंय. पण यावेळी फक्त माझ्याच नाही तर आमच्या सर्वांच्या स्वागतासाठी इथलाच एक लोकल पाहुणा आधीपासून आमची वाट पाहत थांबला होता, दबा धरून. तोही अगदी समोर अंगणात, थोडा स्वतः घाबरत आणि थोडा आम्हाला घाबरवत. ओळखलंच असेल तुम्ही याला. अहो, हा आपला काळू नांगीधर डस्कर. बघा कसा खुश झालाय आम्हाला पाहून. पण काय माहीत, त्याचा पकडापकडी खेळायचा मूड होता की घरात जाऊन बाप्पाचं दर्शन घ्यायचं होतं, काही कळत नव्हतं. पण घरभर एक क्विक राऊंड मारून काळू पुन्हा मैदानात उतरला. पण यावेळी मात्र त्याला मेवण्यानी थोडेफार काठीचे प्रयोग दाखवून बाकीचे डस्कर फॅमिली मेंबर्स येण्याची वाट न बघता सरळ घरची वाट दाखवली. काय मग, येत आहे ना कोकणात काळूला भेटायला?